मी विलास बडे। आपण पोहोचलोय मराठवाड्यातल्या नांदेड शहरामध्ये। हे तेच नांदेड शहर आहे ज्या ठिकाणी शीख धर्मियांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचं समाधी स्थळ आहे आणि त्याचबरोबर तखत सचखंड गुरुद्वारा देखील या शहरात आहे। दरवर्षी लाखोंच्या संख्येने शीख धर्मीय बांधव या ठिकाणी येत असतात। नांदेड जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुका देवी मातेचं मंदिर सुद्धा याच नांदेड जिल्ह्यात आहे। आणि नांदेडचं राजकीय वैशिष्ट्य म्हणजे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांचा हा बालेकिल्ला। 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत सुद्धा अशोक चव्हाण यांनी हा बालेकिल्ला शाबूत ठेवला। पण 2019 मध्ये हवा कुणाची आहे जाणून घेण्यासाठी आपण आलोय नांदेड शहरात आणि भरवतोय यूथ कोर्ट। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या यूथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात नेमकी हवा काय, आजचा तरुण नेमका काय विचार करतोय हे जाणून घेण्यासाठी आपण नांदेड शहरातल्या सहयोग इन्स्टिट्यूट मध्ये आपण आलेलो आहोत। आणि हे सगळे विद्यार्थी इथे जमलेले आहेत। या बाजूला मोदी समर्थक तर या बाजूला राहुल गांधी समर्थक सगळे आहेत। या तरुणांना नेमकं वाटतंय काय जाणून घेणार आहोत यूथ कोर्टच्या माध्यमातून। आणि आज या यूथ कोर्टाची कारवाई पाहण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे सर आता आपल्या सोबत असणार आहेत न्यायाधीशाच्या भूमिकेत। आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आपल्या सर्वांना कल्पना आहे की यूथ कोर्टामध्ये आपण जी मतं मांडाल ती फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त ऐकले जातील असं नाही, तर मराठी माणूस जगाच्या पाठीवर जिथं कुठं असेल त्या सर्व ठिकाणी आपली मतं पोहोचणार आहेत। त्यामुळे तरुणांना विनंती आहे की त्यांनी आपली मतं परखडपणे मांडा। तुमचे वैचारिक मतं कोणी काही असो, कोणाच्याही बाजूची असो, ती न भिता निर्भीडपणे निपक्ष मांडा। परंतु ती मांडताना एक मात्र लक्षात ठेवा की ती कोणाचाही जाती धर्म पंथ याचा अहंकार दुखवणारी नसावी। कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी। 2019च्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू झालेला आहे। राजकीय वातावरण तापलेलं आहे, काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि याच दरम्यान वेगवेगळे वादे केले जात आहेत। पण 2014 मध्ये जी मोदी लाट आली त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं। मोदी सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली आहे, अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्यात? 2014ला जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जे आश्वासन देऊन मोदी सरकार स्थापन झालं त्यापैकी 14 पासून ते 19 पर्यंत एकही शेतकऱ्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या जजपर्यंत ह्या सगळ्यांना जर आंदोलन करावं लागत असतील तर आम्हाला नाही वाटत की हे सरकार कोणते आश्वासन दिलेले पूर्ण केलेलं आहे किंवा हे कोणत्याही वर्गांना ह्याने समाधान केलेलं आहे। राम मंदिराचा मुद्दा घेऊन मोदी सरकार सत्तेत आलं, पण राम मंदिराचं नक्की होणार कधी, निकाल कधी लावणार? ठीक आहे, आपण उत्तर घेऊ। मला असं वाटतं की या सरकारनं, बीजेपी सरकारनं आतापर्यंत या पार्टीचं नाव तर गाजर पार्टी म्हणून ठेवलं पाहिजे। आतापर्यंत या सरकारनं आतापर्यंत आमच्या कोणत्याच शैक्षणिक कामं केलेली नाहीत, उलट आम्हाला नियम अटी लागू केलेले आहेत। आणि हे सरकारनं आतापर्यंत जे काही धोरणे मांडलेले आहेत बडे बाता काहीच करू शकले नाही त्यांनी। आज शेतकरी आमचा आत्महत्या करतोय। आज प्रत्येक मराठवाडा हे एवढाच सक्षम शेतकरी राहिला की एवढं त्याच्याकडे धीर होता की इतके दिवस तो कसा तर सक्षमपणे आहे। आज माझ्या अकाउंटमध्ये काय सगळ्यांच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा होणार होते। काय झालं ते 15 लाखचं? शेतकरी आणि मजूर कामगार हे सर्वजण भाजप सरकारवर नाराज आहेत। त्यांना माझं असं उत्तर आहे की भाजप सरकार 2014ला केंद्रामध्ये आल्याच्या नंतर देशामध्ये कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर कधीही कोणता खत बी बियाणाचा तुटवडा झाला नाही। दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याला हजारो लाखो रुपये आपल्याला पीक विमा मिळाला आहे। त्यासाठी पूर्ण शेतकरी वर्ग, गोरगरीब वर्ग सर्व सुखी आहे। राम मंदिराविषयी जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा तुम्हाला माहित आहे का राम मंदिर बांधण्यासाठी विरोध करताना कोर्टात 23 वकील तुमच्या पार्टीचे लावलेले आहेत। त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा मांडता, तर शेतकऱ्यांच्या आधी
शेतकऱ्यांची जी 55 वर्षात जी दुर्व्यवस्था आहे ते तुम्ही केलेली आहे. आज शेतकऱ्यांना शेततळ्यापासून पाण्याची टंचाईपासून जलयुक्त शिवार जी योजना आहे, त्याच्यानंतर त्यांना शेती अवजारे खरेदी करण्यापासूनचे ॲग्रिकल्चर लँड आता बँकेत मॉर्गेज होते, त्याच्यानंतर पीक विमा मिळतो. सगळ्या काही फॅसिलिटीज शेतकऱ्यांना हळूहळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमची सर गव्हर्नमेंट करत आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत असं त्यांचं सर, राम मंदिराचा आजचा त्यांनी जे मुद्दा मांडला ते इलेक्शनच्या तोंडावरच का गेले 4.5 वर्ष 9 महिने झाले राम मंदिराचा मुद्दा उचलला नाही. फक्त आणि फक्त आता 2 महिन्यावर इलेक्शन आले तर राम मंदिराचा मुद्दा यांनी उचलला. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर ते बोलत आहेत. खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये तर रोजगार भरती एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्याचं 72,000चं गाजर या सरकारने दिलंय. मग ते गाजर नेमकं नागपूरच्या खंडपीठामध्ये वाढतंय की कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात वाढतंय हेच आम्हाला कळत नाही. या जाहीरनाम्यामध्ये हा जाहीरनामा आहे 2014चा जाहीरनामा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. तर मोदी साहेबांनी याच्यामध्ये असं नमूद केलंय, श्री नरेंद्र मोदी यांच्या जादुई नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढवत आहेत. तरी जादुई नेतृत्वाखाली पूर्ण हे काम ईव्हीएम मशीन म्हणजे काय, तुमची जादूची मशीन म्हणजे काय ईव्हीएम आहे का, याचं उत्तर आम्हाला भेटावं. 2 करोड़ युवाओं को नौकरी का वादा किया था 2014 में, वो सिर्फ जुमला निकला. और अभी प्रयागराज में कुंभ मेले में 10,000 युवा नागा साधु बन गए हुए. इस पे कोई प्रक्रिया नहीं है. जादुई नेतृत्वानं काय 4.5 वर्षामध्ये काय जादू केली. अरे तुम्हाला 55 वर्षामध्ये जे करता आलं नाही ते जादुई नेतृत्वानं केली. आणि या नरेंद्र मोदी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचं काम केलंय. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये न झालेली, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी या नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये झाली. आणि मराठा समाजाला आरक्षण, मराठा समाजाचा प्रलंबित प्रश्न कित्येक दिवसापासून होता, तो आरक्षणाचा मुद्दा सुद्धा 16% मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सुद्धा या मोदी सरकारने केलं. आणि त्या आरक्षणाची प्रोसेस आता न्यायालयामध्ये. मराठा आरक्षणाविषयी यांनी म्हणलंय फुकट आरक्षण कोणाला दिलं नाही. जेव्हा मराठा समाज रस्त्यावर निघाला आणि हजारो लाखोच्या संख्येने मोर्चे काढले तेव्हा आरक्षण दिले. तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही तेव्हा दिलं असतं. या आधीही मोर्चे निघाले होते, ह्या आधी पण गांजर देण्यात आलं होतं तुमच्या काँग्रेस सरकारनं, पण ह्याच्यात अंमलात आणलेलं आहे त्या मोदी सरकारनं, फडणवीस सरकारनं. गेले 50 वर्ष झाले फक्त आणि फक्त काँग्रेस सरकारनं या सगळ्या समाजाला गांजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. हे जे गाजर दाखवायचं काम करले त्यांनी, आरक्षण म्हणतात. आता यांना मराठ्यांना आरक्षण दिलं, धनगर मुसलमानांना आरक्षण आहे, म्हणजे मोर्चा काढल्याच आरक्षण देणार असं ठरलेलं आहे का? बीजेपी लाचार झाली सर. 10 वेळेस बीजेपीने फिरवलं, आज देतो उद्या देतो. जेव्हा लास्ट निवडणुकीच्या पुढे आरक्षण कसं काय दिलं सर? 4 वर्ष कसं काय दिलं? आणि एकही मोर्चा न काढता आरक्षण त्या सुवर्णानं आरक्षण दिलेलं आहे. आता हे मराठा बांधव रस्त्यावर उतरून, मराठा पण सवर्ण आहेत ना, आज ते मराठा जाट हे पाटीदार सगळे सवर्ण आहेत ना. म्हणजे आरक्षण म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आरक्षण द्यावं असं लिहिलेलं आहे का कुठं संविधानामध्ये? सर, मराठा आरक्षण हे 1980 पासून मराठ्यांची चाललेली चळवळ आहे. या मराठा आरक्षण काँग्रेसनं दिलं असं म्हणतात, पण काँग्रेसनं दिलेलं आरक्षण हे फक्त विधानसभेमध्ये दिलं होतं, कोर्टातून दिलं नव्हतं. भाजप सरकारने हे आम्हाला आरक्षण कोर्टातून दिलेलं आहे. आम्ही यावर समाधानी आहोत. आपण उत्तर घेऊ. प्रत्येक गोष्ट सर ह्या सरकारच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय कधीच कोणतीच गोष्ट भेटली नाही. आणि मराठा आरक्षण जे भेटलं आम्हाला 4 वर्षामध्ये, म्हणजे 4 वर्ष दिलं नाही, आता जे दिलं ते फुकट भेटलं नाही आम्हाला कित्येक जणांचे जीव गेले, बळी गेले. सर, हे केवळ निवडणुकीच्या पुढे केलेलं स्टंट होता काँग्रेसचा. जर काँग्रेसला मनातून जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असतं तर त्यांनी 70 वर्षापासून आज काँग्रेसची सत्ता आहे भारत देशामध्ये. त्यांनी भरपूर 1980ला ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला होता, त्यांनी आत्महत्या केली होती मराठा आरक्षणासाठी. तेव्हाच काँग्रेसच्या मनामध्ये, शरद पवारांच्या मनामध्ये असतं तर तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं. काँग्रेसनं टिकणारच आरक्षण दिलं होतं. का टिकलं नाही? ऐका मी विचारतो. जर उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांना जर आंदोलन करावं लागत असेल तर साध्या सुध्या जजांना यांनी काही केलं नसेल याची गॅरंटी कोण देते? सीबीआय असो, कोणतीही स्वायत्त संस्था असो, प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही घोळ घालून ठेवलेला आहे. आपले मोदी पंतप्रधान 4.5 वर्ष पूर्ण भारत सोडून विदेशात फिरले विदेशात फिरून त्यांना फक्त मग विरोधी पक्षांनी पुन्हा त्यांना एक समजा प्रश्न विचारला की विदेशात फिरून तुम्ही काय केलं? तर ते काय म्हणत होते, विदेशात फिरून समजा मी जपानमध्ये गेलो होतो, जपानची टेक्नॉलॉजी हे केली, आत्मसात केली. फक्त मला इथल्या सत्ताधाऱ्यांना हेच विचारायचं, जपानमध्ये टेक्नॉलॉजी तर तुम्ही कोलॅबरेशन कोणासोबत केलं? इकडले स्टुडंट तिकडे जाऊन का शिकणार आहेत का? तिकडल्या टेक्नॉलॉजीचा पुन्हा इकडे आपल्याकडे काहीतरी उपयोग होणार आहे का? फक्त फिरून काही होत नसतं, त्यांच्या सोबत कोलॅबरेशन करावं लागतं.
इथले एक मिनिट इथले PhD चे स्टुडंट तिकडे जाऊन PhD घेता आली पाहिजे. असं कोलॅबरेशन कोणत्या तरी युनिव्हर्सिटी मध्ये मोदी सरकारने केले का? पण नरेंद्र मोदीने बाहेर देशामध्ये विदेशात जाऊन तुमचे जे बाहेर इंटरनल आणि एक्सटर्नल अफेअर आहेत त्यांच्यासोबत बांधिलकी करून भारत देशाला आज जगामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. GDPचा रेट UPAच्या काळामध्ये 6.9% होता. आता NDA जे यांची सरकार आहे याच्या काळामध्ये 4.5% झाला. ही जी आकडेवारी त्यांनी दिलेली आहे देशातल्या गुंतवणुकीच्या संदर्भातली, याचे उत्तर आपल्याला सत्ताधाऱ्यांकडून घ्यायचं आहे. खरोखरच या देशामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे का? विकास दर जो वाढलेला आहे त्याच्यातून नेमकं काय साध्य झालं? बेरोजगारी वाढली तर त्याची कारणं काय आहेत आणि हे सरकारचं अपयश आहे का? जो विकास दर आहे त्याच्या संदर्भात उपस्थित केला होता. आपण सत्ताधाऱ्यांकडून उत्तर घेऊया. 2014च्या पहिले भारतामध्ये गुंतवणुकीचा दर होता 36.5 अब्ज अमेरिकन डॉलर. त्याच्या दुप्पट आता मोदी सरकार आल्यानंतर दुप्पट म्हणजे जवळपास 2016-17चा 60 अब्ज डॉलरच्या वरचा आहे. दुसरी गोष्ट, अंतराळ क्षेत्रामध्ये भारताचं रेकॉर्ड झालेलं आहे. आतापर्यंत 70 वर्षात जे काँग्रेसनं केलं नाही ते 4 वर्षामध्ये अंतराळामध्ये उपग्रह सोडण्यामध्ये मोदीनं हे केलेलं आहे. आता काय म्हणले ते, अंतराळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये खूप प्रगती झाली. त्यांना एवढंच सांगायचं, अंतराळमध्ये जाण्यासाठी इस्रो आणि आयुका हे काँग्रेसच्या सरकारमध्येच झालेलं आहे. आणि कोणतंही आयुका सेंटर आणि इस्रो सेंटर जोपर्यंत तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट बनवत नाही तोपर्यंत तिथून प्रगती होत नाही. आलं की आयत्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या नाही. आयत्या पिठावर रांगोळ्या काढताय का तुम्ही? नुसत्या योजना काढून चालत नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. योजना काय होत नाही. आणि स्वच्छ भारतचं तुम्हीच काढलेलं आहे, केलं का ते? स्वच्छ भारत केलं का? नवीन मुद्दा म्हणजे तिहेरी तलाक. हे फक्त भाजप सरकारमध्येच बंद करण्यात आला. तिहेरी तलाक. आम्ही मुली काय कोणाची खेळणी वस्तू नाही होत की लगेच तलाक म्हणलं की सोडून टाकायला. आम्ही पण मुली आहोत आणि तिहेरी तलाक हा भाजप सरकारमध्येच बंद झालेला आहे. हे ट्रिपल तलाक जे मुद्दा आहे ना, हे जातीनिहाय नाही, हे इलेक्शनच्या तोंडावर समोर आणलेला मुद्दा आहे. ज्या वेळेस मॅरेज हा कॉन्ट्रॅक्ट असतो त्यावेळेस मुलाला दहेज हा मुलगी देत नाही. आम्ही त्यांना काय देतो, ज्यावेळेस मुस्लिम समाज एखाद्या मुलीला मेहर देतो, त्या मेहरची पोडगी मागत असताना आम्ही पोडगीच्या स्वरूपामध्ये सुरुवातीलाच मेहर देऊन टाकत असतो. आम्ही त्याचा ठेवून घेत नसतो. ट्रिपल तलाक हा मुद्दा जे आहे त्यामध्ये 3 स्टेप आहेत. ट्रिपल तलाक म्हणले तर तलाक होत नाही, परंतु त्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. तलाके हसन, तलाके हसन और तलाके इद्दत. ह्या 3 पिरियड मधून त्याच्यामध्ये जावं लागते. त्यांनी मुद्दा असा मांडलाय, जर भाजप सरकारनं काहीच केलेलं नाही तर मग सोनिया गांधी नितीन गडकरींची स्तुती का करतायत? सर, ट्रिपल तलाकशी बीजेपीला काहीच घेणं देणं नाहीये. ट्रिपल तलाक मुस्लिम महिलाशी घेणं नाहीये. फक्त ह्यांना मुसलमान माणसांना जेलमध्ये भरायचंय सर. ह्यांना काहीच घेणं नाहीये ट्रिपल तलाकचं. सर, आतापर्यंत या 70 वर्षामध्ये काँग्रेसने केले आणि ह्या 5 वर्षामध्ये हे बीजेपीने केले. ह्याच्या दोघांचं साठेलोटे आहे. आम्हाला हे मोदी नको आहेत ना राहुल गांधी पण नको आहे. आम्हाला दुसरा पर्याय म्हणून बाळासाहेब दुसरा पर्याय आम्हाला निवडायचा आहे. सरांनी जे सांगितलं की बाबा गडकरी साहेबांनी रस्ते केले, आमच्या पक्षाच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा त्यांची एवढी कल्पना आहे की जर कोणी चांगलं काम केलं तर त्यांचं आम्ही अभिनंदन केलं. पण याच आधार कार्डसाठी यांनी विरोध केला. आज त्यांनी आधार कार्ड कंपल्सरी केलं. त्यांनी म्हणलं की नितीन गडकरींचं अभिनंदन केलंय. काँग्रेसकडे तर तेवढा मनाचा मोठेपणा आहे की भाजपमधल्या चांगल्या लोकांचं त्यांनी अभिनंदन केलं. काँग्रेसकडे किमान मनाचा मोठेपणा तरी आहे की चांगलं केलं तर चांगलं म्हणणं. भाजपकडे एवढा तरी मोठेपणा आहे का? भाजपकडे पण मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी तर सगळ्यात मोठा पुतळा बांधला. कोणाचा बांधला तुम्हाला पण माहिती आहे. जे काँग्रेसचे नेते होते सरदार वल्लभभाई पटेल स्वतःच्या घरी स्वच्छतागृह बांधता आले नाहीत. मोदींनी सगळ्यांच्या घरी स्वच्छतागृह प्रत्येकांना घरकुल घेऊन दिलं. परत विमा दिला. शेतकऱ्यांचं एवढं चांगलं केलं. साधी संडास बाथरूम बांधता आली नाही घरच्यांना. आणि त्यांनी अत्यंत गंभीर आरोप काँग्रेस राष्ट्रवादीवर करण्यात आलेला आहे. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. एक मिनिट मी सांगतो, त्यांचा आवाज लहान असेल. सर, प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदरसाठी पण त्यांनी म्हणजे रेस्ट आणि ॲडेक्वेट रेस्ट आणि जे की पौष्टिक आहार आहे ते मिळण्यासाठी पण त्यांनी 6,000 रुपयाचा कॅश ट्रान्सफर केलेला आहे. 60-70 वर्षात केवळ संडास बाथरूम बांधू शकला नाही, मोदींनी कोट्यावधी लोकांना मोफत शौचालय बांधून दिली. हे काम नाही का?
सर इकडे आहे का? जे एज्युकेशन घेतलेत त्यांना त्या शौचालयात जाण्यासाठी बांधले का? आणि हा भ्रष्टाचार एवढा झालाय शौचालयामध्ये, तर तुम्ही जर माहितीचा अधिकार टाकला तुम्हाला समोर येईल. आम्हाला मोदी सरकारने स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया यासारख्या योजनांद्वारे सांगितलं की तुम्ही नोकऱ्याच्या महागी लागू नका, तुम्ही नोकऱ्या द्यायला शिका, तुम्ही मालक बनायला शिका, दुसऱ्यांना नोकऱ्या द्यायला शिका, असा या योजनांद्वारे आम्हाला मोदी सरकारने सांगितलंय. जो शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे नोटबंदी केली ना की ब्लॅक पैसा जो बाहेर येईल तो तर काळा पैसा, तर तो आज काळा पैसा बाहेर न येता भारताचा व्हाईट पैसा मोदी आज नीरव मोदींनी पळून नेलाय. आज जर नीरव मोदी आज तोच माझ्या शेतकरी बापाचा पैसा जर नीरव मोदी पळून नेत असेल बाहेरच्या देशामध्ये तर नंतर कोणता मोदी निर्माण होईल हे सांगता येत नाही. एवढे वर्ष झाले काँग्रेसची सत्ता होती, तेवढ्यामध्ये जर का आता जसं मोदी सरकारनी 12 वर्षाच्या मुलीवर 12 वर्षाहून छोट्या मुलीवर जर अत्याचार झाला तर ती फाशीची सजा देण्यात आली. हा जर कायदा काँग्रेस सरकारने आणला असता तर आतापर्यंत मुली इझिली बाहेर फिरू शकल्या असता. काँग्रेसचा सरकार होता, 2.6 लाख कोटीचा महाराष्ट्रावर कर्ज होता. आता या 4 वर्षामध्ये 5.3 लाख कोटीचा हे कर्ज झाला. नेमका हे पैसा गेला कुठं? नाही आम्हाला काँग्रेस पाहिजे, नाही आम्हाला भाजप पाहिजे, आम्हाला असा पक्ष पाहिजे की जे आमच्या कर्जमाफी वगैरे ज्यांनी केली, ज्यांनी आमचा काळा पैसा डुबवला त्यांना शिक्षा पाहिजे. आपण बघितलं या सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक भांडत होते, भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे मुद्दे खोडून काढत होते, पण तो जो आवाज आहे तो सर्वसामान्यांचा आवाज आहे. दोन्ही पक्षांनी आम्हाला फसवलेला आहे. निवडणुकीच्या काळात हे केवळ आश्वासनं देतात, सर्वसामान्यांच्या पदरी केवळ निराशा येते, हा त्यांचा सवाल आहे. की जे मुद्दे मांडण्यात आले ते केवळ हवेतल्या मारलेल्या लाता नाही, तर अतिशय पुराव्यासकट, आकडेवारी सकट दोन्ही बाजूंना आपली मुद्दे मांडलेली आहेत. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले तेव्हा एका गोष्टीची खात्री पटली की या तरुण पिढीच्या हाती देशाचं भवितव्य अत्यंत सुरक्षित आहे. यानंतर कोर्टाचं कामकाज इथं स्थगित करण्यात येतंय.